गोंदवले बुद्रुकच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीने सहकार क्षेत्रात भाजपचा आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा राजकीय विजय झाल्याचे पाहायला मिळाले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विष्णुपंत कट्टे, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सूरज पाटील, जयप्रकाश कट्टे, श्रीकृष्ण कट्टे, राहुल भोसले, गुलाबराव कट्टे यांच्या आधिपत्याखाली नुकतीच ही निवडणूक झाली। यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक पॅनल अशी दमदार लढत झाली। यामध्ये सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवत भाजप पुरस्कृत तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक पॅनलने विरोधकांना जोरदार धक्का दिला होता। यानंतर आज झालेल्या पदाधिकारी निवडीत नितीन कट्टे यांची चेअरमनपदी तर पाटकर यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला। या निवडीबद्दल सभासद, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसह मान्यवरांनी अभिनंदन केले। आज आमच्या सोसायटीचं चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली। त्याच्यामध्ये पहिल्यांदाच इतिहास झाला आहे। कुणाचा वाद नाही, विवाद नाही, कोण नाराज नाही, सगळ्यांनी एक मतानं नितीन बापू आमचे चेअरमन केलेत आणि सदाशिव काटकर यांच्या घरामध्ये आजपर्यंत सदस्य नव्हते, कोणी नव्हते, परेड समाज म्हणून ते आहेत। पण समाजाचं नाव मुद्दाम घेतलं की आजपर्यंत ह्या समाजाला कुणीच घेतलं नव्हतं, पण आमच्या पार्टीनं आज ह्यांना व्हाईस चेअरमन केले आणि ह्यांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत। तुम्हाला ह्यातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक समाजाला आणि शेवटच्या घटकापर्यंत आम्ही सर्व न्याय देणार आहे आणि पद देणार आहे। चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड आज झाली, ते सर्वांमुळे ते बिनविरोध निवड झाली। चेअरमन म्हणून नितीन बापराव कट्टे यांची निवड झाली व व्हाईस चेअरमन म्हणून सदाशिव महादेव काटकर यांची सर्व ग्रामस्थ, वाघमोडवाडी, कचरेवाडी ग्रामस्थांच्या व सर्व संचालक मंडळाच्या विचारविनिमय खेळीमेळीत वातावरणात निवड झाली। नितीन बापू सर्व संचालकांनी माझ्यावर प्रेम करून मला चेअरमन पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सर्व शेतकरी बंधूंनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, विश्वासाला पात्र राहू। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।